आपण आता आहोत प्रभू रामाच्या अयोध्या नगरीत आणि गेल्या 500 वर्षांची प्रतीक्षा ही आता संपूर्ण झाली आहे। राम मंदिर सजलंय, प्राणप्रतिष्ठा होणार आहे प्रभू रामाची आणि त्यातच इथे देशभरातील सगळे जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रभू रामाचे भक्त इथे उपस्थित आहेत। प्रत्येक कानाकोपऱ्यातून लोक येतात, भेटतात, प्रभू रामाच्या दर्शनासाठी त्यांची रेलचेल सुरू आहे। आणि इथे असताना आपल्या सोबत आता आहेत बीड जालन्यातून आलेले काही माणसं, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। नमस्कार। नमस्कार। आपण कुठून आलाय? बीड, महाराष्ट्र। प्रभू रामाचं मंदिर झालंय, आता प्राणप्रतिष्ठा सोहळा अगदी तोंडावर आलाय, काय भावना आहेत? 500 वर्षानंतर हा ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावेत म्हणून महाराष्ट्र बीड या ठिकाणून आम्ही सहकुटुंब सहपरिवार या ऐतिहासिक प्रभू रामचंद्राच्या आगमनाचे साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत। त्यांचे दर्शन आमचे पूर्वज प्रभू रामचंद्रातल्या वंशातले आहेत आणि या ठिकाणी आमचे पूर्वज आहेत। आम्ही सर्वच महाराष्ट्रातले अनेक लोक आज उद्या आणि परवाच्या नंतर खूप लोक या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत। किती दिवस झाले इथे येऊन? 2 दिवस झाले। काय भावना आहे तुमची? आमची अशी भावना, बेस्ट भावना आहे, चांगलं वाटतंय, एकदम आनंद झालाय। आणि आनंद असा झाला की आज 500 वर्ष प्रलंबित असलेल्या मंदिराचं काही हे आज भूमिपूजन आहे 22 तारखेला, त्याच्यामुळे भरपूर आनंद आहे। दिवाळी सारखा उत्सव आहे इथं, त्याच्यामुळे एकदम चांगलं वाटतंय। जय श्रीराम। प्रभू रामाच्या या अयोध्या नगरी सजली असताना दिवाळ सण असल्यासारखा प्रत्येक जण इथं उत्साहात उभा आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हा आनंद अतिशय प्रफुल्लित झालेला दिसतोय। कॅमेरामन कुणाल भोयटेसह मी सायली पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, राम जन्मभूमी अयोध्या।